2015 साली भारतात रस्ते अपघातांमध्ये 1,49,000 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. म्हणजे दर मिनिटाला एक अपघात आणि दर 3 मिनिटाला एक मृत्यू असं रस्त्यावरच्या अपघातांचं हे भीषण वास्तव आहे. हे वास्तव खरं तर आपल्याला ह्या आकडेवारीतून फक्त त्याची व्याप्ती कळते, पण त्याची भीषणता कळण्यासाठी आपल्याला असे विदारक अनुभव आलेल्या कुटुंबांच्या अनुभवातून लक्षात येऊ शकतं. मागील वर्षी सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावर घरच्या डस्टर वाहनाने आई, वडील व ड्रायव्हर प्रवास करत असताना वाहन चालकाच्या हाती नवीन असल्यामुळे व वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन एका झाडावर धडकले. वडिलांनी सीट बेल्ट लावलेला नसल्यामुळे अपघातानंतर वडील समोरील काचावर धडकले व यात माझ्या वडिलांना डोक्यास व मणक्यास गंभीर दुखापत होऊन वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आई गंभीर जखमी झाली होती. ज्या वयात वडिलांनी त्याच्या नातवंडाशी खेळायचे, बागडायचे दिवस होते, त्यात एका वाहन अपघाताने त्यांना आमच्यापासून दूर नेले. त्यांची उणीव आम्हा कुटुंबियास कायम निर्माण झाली. 30/12/16 रोजी माझे मेहुणे प्राध्यापक संजय सूर्यवंशी हे औरंगाबादहून नागपूरकडे जात असताना त्यांचा सिंदखेड राजा येथे मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये माझे मेहुणे, त्याच्यानंतर त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि मुलगी हे जाग्यावरच मयत झाले. आता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वृद्ध आई वडील फक्त राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठी हानी झाली आहे. मी सुरेश नामदेव आगवणे मोटार वाहन निरीक्षक या पदावरती असून परभणी कार्यालयात कार्यरत आहे. माझे मेहुणे श्री अशोक काशीनाथ शिंदे जे परिवहन विभागात ARTO या पदावरती कल्याण कार्यालयात कार्यरत होते. दिनांक 30 एप्रिल 2009 रोजी पुणे बारामती रस्त्यावर त्यांच्या कारचा अपघात होऊन अपघातात ते स्वतः तसेच माझी बहीण व कारचा चालक यांचा जागीच अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांचे कुटुंबीय व माझ्या कुटुंबाने एक भक्कम आधार व एक मार्गदर्शक गमावला. ही हानी कशानेही भरून येता येणार नाही. डॉक्टर बाहेतींच्या वडिलांनी सीट बेल्ट लावला नव्हता. त्यांनी अपघातात आपला जीव गमावला. सावते सरांची मेहुण्यांची कार ट्रकवर धडकली आणि क्षणार्धात एक अख्खं कुटुंब होत्याचं नव्हतं झालं. महाराष्ट्र RTOचे वरिष्ठ अधिकारी अशोक शिंदे रात्री कारनं प्रवास करत असताना त्यांच्या ड्रायव्हरचा डोळा लागून ते 3 जीव हकनाक गेले. आपल्या भोवती झालेले हे अपघात आणि या कुटुंबांच्या घरात पसरलेला काळाकुट्टा अंधार आपल्याला काय सांगतोय? हे आपल्याला कधी ऐकू येणार? त्यांना ठेच लागली, आपण शहाणे होऊयात का? रस्त्यांवर नियम पाळूयात, अपघात टाळूयात. अपघातमुक्त सुरक्षित जीवनाच्या नववर्ष शुभेच्छा.